नमस्कार मित्रांनो, थाटे आयएस अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्र पोलीस भरती आता लवकरच आलेली आहे, ठीक आहे। काही दिवसात त्याचा पेपर येणार आहे। तुमची सर्वांची तयारी झालेली असेल। आता ह्या रिव्हिजन सीरीज मध्ये आपण पटापट वन लाइनर बघूया आणि ह्यामधून मॅक्सिमम क्वेश्चन जे आहेत ते कव्हर करूया। आजचा टॉपिक आहे आपला महाराष्ट्राचा भूगोल, ज्यामध्ये गोदावरी खोऱ्यातील आपण संगम स्थळ म्हणजे काय, जिथं दोन नदींचं मिलन होते अशी ती गावे, अशी ती स्थळे आपण आज यामध्ये बघणार आहोत, ठीक आहे। चला वन बाय वन चेक करूया, जिल्ह्यावर करू। सगळ्यात अगोदर नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्यात ज्यावेळेस गोदावरी वाहते तिथं कादवा आणि दारणा अशा या दोन नद्या, या नद्यांचा गोदावरी सोबत संगम होतो। ती स्थळे पाहूया। कादवा नदी ही नांदूर मध्यमेश्वर, नाशिक जिल्ह्यातील मध्यमेश्वर नांदूर इथं गोदावरीला संगम पावते। तर सायखेडा इथं दारणा नदी, ठीक आहे, सायखेडा इथं संगम स्थळ आहे दारणा नदी आणि गोदावरी नदीचं। त्याचप्रमाणे अहमदनगर इथे मुळा आणि प्रवरा, ठीक आहे, मुळा आणि प्रवरा यांचा संगम होतो नेवासाला। तर टोके इथं गोदावरी नदीसोबत प्रवरा नदीचा संगम आहे। बघा इथं प्रवरा नदी मोस्टली डॉमिनेट करत आहे नगर जिल्ह्यामध्ये। प्रवरा नदी मुळा सोबत इथं नेवासाला संगम होत आहे आणि प्रवरा नदीच गोदावरी नदी सोबत संगम होत आहे टोके, ठीक आहे। जर नगरविषयी बोलायचं झालं तर प्रवरा नदीचा दोन ठिकाणी संगम होतो। एक होतो गोदावरी सोबत आणि दुसरा होतो मुळा सोबत। मुळा सोबत कुठं होतो तर नेवासाला होतो आणि गोदावरी सोबत कुठं होतो तर टोके, ठीक आहे। यानंतर आहे संभाजीनगर जिल्हा। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खाम नदी आणि शिवना नदी यांचा संगम होतो गोदावरी सोबत। तर ती ठिकाणे बघूया। जोगेश्वरी येथे खाम नदी आणि गोदावरीचा संगम होतो। कुठं जोगेश्वरी येतं। तर धारेगाव इथं शिवना आणि गोदावरी नदीचा संगम होतो। त्याचप्रमाणे आता बघूया बीड मध्ये मंजरत इथं सिंधफणा नदीचा गोदावरी नदीसोबत संगम होतो मंजरत इथं, ठीक आहे। त्याचप्रमाणे आता नांदेडमध्ये बघा, नांदेडमध्ये कुंडलवाडी या ठिकाणी मांजरा नदी ही महत्वाची नदी आहे। मांजरा आणि गोदावरी नदीचा संगम हा कुंडलवाडी, नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथे होतो। नंतर आहे परभणीमध्ये कंठेश्वर, दक्षिण पूर्णा। बघा दक्षिण पूर्णा आणि गोदावरी नदीचा संगम हा परभणी जिल्ह्यातील कंठेश्वर येथे होतो। तर नरगम, सिरोंच्या इथं नरगम, प्राणहिता आणि गोदावरी, ठीक आहे। प्राणहिता ही प्रमुख उपनदी आहे, तिचा आणि गोदावरी नदीचा संगम हा